तुमचं खरं स्पर्धक इतर नाही, तुम्हीच आहात। आजकाल आपण सगळीकडे स्पर्धा पाहतो, शाळेत, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, अगदी सोशल मीडियावर सुद्धा। हा काय गाडीत फिरतोय, तिची नवी नोकरी लागली, त्याचं इंस्टाग्रामवरचं फॉलोविंग किती आहे, ही स्पर्धा कुणाशी? इतरांशी? खरं सांगा, यातून तुम्हाला यश मिळालंय का, की मन अधिकच अस्वस्थ झालंय? कारण खरी स्पर्धा बाहेर नाही, खरी स्पर्धा तुमच्याच आत आहे। तुमचं कालचं रूप, तुमचा आळशीपणा, तुमची भीती, तुमचं टाळणं यांच्याशी। नंबर 1, इतरांची स्पर्धा म्हणजे अपूर्णतेची भावना वाढवणं। आपण इतरांशी तुलना करतो, त्याचं यश, त्याचं सौंदर्य, त्याचं शरीर, त्याचं घर। पण लक्षात ठेवा, तुम्ही त्यांचं संपूर्ण जीवन पाहत नाही, तुम्ही त्यांच्या हायलाइट्स पाहताय। तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य, चढ उतार, संघर्ष, अश्रू यांच्याशी तुलना करता, त्याच्या एका पोस्टशी। हा अन्याय आहे स्वतःशी। नंबर 2, खरी स्पर्धा आहे मी काल काय होतो आणि आज काय आहे। रोज तुमचा एकच शत्रू आहे, तुमचा कालचा आळशी, गोंधळलेला, संशयात हरवलेला स्वतः। जर तुम्ही आज तोच 1% हरवला तर तुम्ही जिंकता, आणि हाच खरा विजय आहे। काल तुम्ही सकाळी 8ला उठलात, आज 7ला उठलात, विजय। काल 5 पानं वाचलीत, आज 10, विजय। काल घाबरलात, आज प्रयत्न केलात, विजय। यात कोणी हरत नाही, फक्त पूर्वीचा मी हरतो आणि नवा मी जिंकतो। नंबर 3, एक सच्ची कथा, अनिकेत आणि त्याची स्पर्धा। अनिकेत एक मध्यमवर्गीय मुलगा, नॉर्मल मार्क्स, नॉर्मल जीवन, पण मनात एक गोष्ट पक्की, मी कोणाशी स्पर्धा करायची नाही। इतर मुलं MPSC, UPSC करत होती, पण तो म्हणायचा, मी फक्त रोज माझ्या कमकुवत बाजूवर काम करणार। एका वर्षात त्याने इंग्रजी सुधारलं, मनोबल वाढवलं, सामाजिक कामात उतरला। आज तो एका NGOचा प्रमुख आहे, प्रेरणास्थान आहे। त्याचं यश त्याच्या आत्मप्रगतीत आहे, इतरांना हरवण्यात नाही। नंबर 4, स्वतःशी स्पर्धा का आवश्यक आहे? यात तुलना नाही, तुम्ही केवळ स्वतःलाच अपग्रेड करतात। यात अपमान नाही, आत्मपरीक्षण असतं। तुम्ही चुका मान्य करता, पण यातून शिकता। यात ट्रिक नाही, फक्त प्रगती असते। फक्त कोण कुठे पोचलं यावर लक्ष न देता मी कुठे आहे यावर भर असतो। तुम्ही इतरांना मदत करता, द्वेष नाही करत, कारण तुम्ही स्वतःला सिद्ध करताय, दुसऱ्याला हरवत नाही। नंबर 5, स्वतःशी स्पर्धा कशी करावी? दररोज स्वतःची तुलना कालच्या स्वतःशी करा। एक डायरी ठेवा, मी काल काय केलं, आज काय सुधारलं। आपली कमजोर बाजू ओळखा आणि काम सुरू करा। कमी आत्मविश्वास, भीती, आलस्य, पुढे कुठे कमी पडता, वेळेचा हिशोब ठेवा, कारण तोच प्रगतीचं प्रमाण आहे। वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वतःवर वापरा। स्वतःला दोष देणं थांबवा आणि संधी द्या। चुका झाल्या असतील, पण सुधारणा तुमच्या हातात आहे। नंबर 6, इतरांची स्पर्धा टाळा, पण प्रेरणा जरूर घ्या। कोणी काहीतरी वेगळं करतंय, यशस्वी झालंय, तर त्याचं पाहून प्रेरणा घ्या, पण तुलना नको। तो जिंकला कारण त्याने त्याच्यावर काम केलं, माझाही नंबर येईल जेव्हा मी स्वतःशी प्रामाणिक राहीन। नंबर 7, स्वतःशी स्पर्धा हीच खरी साधना आहे। बाहेरचं जग जितकं स्पर्धात्मक आहे, तितकंच आपल्या आत शांतता आहे, पण ती मिळते जेव्हा आपण स्वतःला जिंकतो। जेव्हा मी आता कंटाळलोय, हे जमणार नाही, सोडून देतो, हे विचार येतात, तेव्हा ते विचार हरवले पाहिजेत, कारण स्वतःशी जिंकलात की जग आपसूक हरतं। उद्या सकाळी तुम्ही उठलात आणि आरशात स्वतःकडे पाहिलं, तेव्हा काय दिसेल? एक असा माणूस जो स्वतःला हरवत नाही, तर रोज नव्याने स्वतःला जिंकतो। का असा माणूस जो इतरांना पाहून स्वतःवर विश्वास हरवतो? निवड तुमची आहे, स्पर्धा तुमच्याशी आहे। तुमचं खरं स्पर्धक इतर नाही, तुम्हीच आहात। कालचा तुम्ही जर आजच्या तुमच्यामुळे मागे राहिला असेल, तर समजा तुम्ही आज जिंकलात।